कहा कि इसको 100 रुपया जमा करते थे, लेके भाग गया है। कितना पैसा लेके भाग गए? वो 36,000 सर। 36,000। पोलिसांकडे काय मागणी आहे तुमची? पोलिसांकडे अशी आहे की संजय राजपुरेचा जो नंबर आहे तो तुम्ही ट्रॅक करावा, त्याचा नंबर ट्रॅक करा, त्याला पूरा काय प्रोसेस आहे बोलतात ना, ते घंटों का काम मिनटों में तुम्ही हे करू शकता। सारी चीज मेरी जितनी अमाउंट जमा हुई की थी पूरी अमाउंट लेके वो चला गया। आप फोन भी उठाते नहीं, रिप्लाई भी नहीं। पुलिस चौकी में हमने केस भी डाला है, FIR भी डाला है। कुठलाही आरोपी पोलिसांनी जर आपल्या मनावर घेतलं तर कुठलाही आरोपी इथून बाहेर जाऊ शकत नाही। स्कॉटलंड यार्ड पोलिसांची आपल्या पोलिसांची तुलना होते, त्याप्रमाणे इथल्या पोलिसांनी काम करावं। पण ठीक आहे, आपण 2 दिवस वाट बघूया। 2 दिवसांनी जर ऍक्शन नाही झाली पोलिसांची तरी जनता रस्त्यावर उतरेल आणि पोलीस चौकीला घेराव घालेल। शिकार बने हैं, कल आप भी शिकार बनेंगे। इससे मैं आपको जागरूक करना चाहता हूँ कि आप लोग सोचे और समझे, जहाँ आपको लगे वहाँ। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेच्या बोलिंच पोलीस ठाण्यामध्ये। आपण जर पतपेढीमध्ये एखादी ठेवी ठेवत आहात किंवा पतपेढीमध्ये पैसे जमा करत असाल तर कृपया सावध आहे। ही बातमी तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे। विरारमध्ये या सगळ्या लोकांचे पैसे लुटले गेलेले आहेत SS नावाच्या पतपेढीने। या लोकांनी थोडे थोडे करून या पतपेढीत पैसे जमा केलेले आहेत आणि पतपेढीची जी लोक आहेत ती आता गायब झालेली आहेत। हे प्रकरण आता विरारच्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे। मैडम, आपका नाम बताइए। मेरा नाम है जी सविता यादव। 100 रुपया कैसा कैसा करके हम लोग जुटाए, लूट के भाग गया। हम लोग को पैसा मिलना चाहिए। क्या क्या काम करती है आप? हमारा धंधा है सर, पानी का भंगार का धंधा है। कैसा कैसा करके हम लोग 2 रुपया जो है कि इसको 100 रुपया जमा करते थे, लेके भाग गया है। कितना पैसा लेके भाग गए? वो 36,000 सर। 36,000 म्हणजे ही बाई रोजचं मोलमजुरी करून पैसे जमा करते आणि तिची जी ठेव आहे 36,000 ती घेऊन आता हे बँकेचे लोक फरार झालेले आहेत। दादा, तुझं नाव सांग। संतोष पुरे माझं नाव आहे। काय करतो तू? माझं चप्पलचं दुकान आहे। कुठे आहे? ग्लोबल सिटी विरार वेस्टला। तुझे किती पैसे आहेत? माझे 26,700 रुपये आहेत। किती दिवस पैसे भरत होता तू? मी जुलै पासून पैसे भरत होतो, तर मार्च एंडिंग पर्यंत पैसे भरले। जवळपास 26,700 रुपये। मी 100 रुपयेच भरत होतो पर डे, परंतु शेवटचा महिना असल्यामुळे आणि माझं पुढे आता लग्न आहे, तर त्यासाठी मी 100च्या जागी 200 भरले शेवटच्या महिन्याला। कारण की ते अभय कुमार यादव स्वतः इथे NOC देऊन गेलेला आहे आणि त्याचा फोटोही आमच्या एका व्यक्तीकडे पाठवला होता, तर त्याच्यावरून कळालं। परंतु संजय राजपुरोहित जो म्हणजे SS निधीचा जो फायनान्सर होता मालक, तो इथे स्वप्नगंधा आपले एक्सपर्ट स्कूलच्या मागे स्वप्नगंधा बिल्डिंग आहे, तिथं तो राहत होता आणि त्याचा परिवार पण होता। तर त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं असतं तर त्याचं आमचे म्हणजे एवढे लोक आहेत, आमचे पेमेंट आम्हाला भेटलं असतं, आमचे पैसे फसले नाही। आता पोलिसांकडे काय मागणी आहे तुमची? पोलिसांकडे साहेबांकडे आम्ही जवळपास आमच्याकडे जेवढे पुरावे होते, जसे की त्यांच्या बँकचे अकाउंट, सिव्हिल स्कॅनर आहे, नंतर प्लस मध्ये त्यांनी जो फायनान्स मध्ये 2 कंपनी अटॅच आहेत त्याचे म्हणजे आमच्याकडे जेवढे पुरावे आहेत। आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की संजय राजपुरोहित ही त्यांची मुलगी आहे, तिचे दोन्ही चालू नंबर आम्ही दिलेले आहेत। आणि संजय राजपुरोहित जो आमच्यावर व्हॉट्सअपवर फक्त बोलतो आणि प्रत्येकाला आश्वासन देतो की आज देणार, उद्या देणार, मी 2 तारखेला होतो, 4 तारखेला होतो, असं म्हणजे तो आम्हाला आश्वासन देतोय। असं करता करता त्याने त्याच्या परिवाराला इथून पूर्ण गायब केला। दुसरी गोष्ट, तो जो शॉप मध्ये राहत होता त्या अग्रीमेंटचे आम्ही पूर्ण पुरावे घेतले, पण तिथे त्याने फक्त 1 महिना भाडा दिल्यानंतर त्याला तिथूनही खाली करून दिलं होतं। त्यांनी नंतर व्यवहार सगळ्यांशी केला, तर मग कुणाला या हॉटेलमध्ये बोलव, कुणाला त्या हॉटेलमध्ये बोलव, म्हणजे परस्पर बाहेर त्यांनी व्यवहार केले। या गोष्टीची आम्हाला कल्पनाही नव्हती, पण आम्ही एक विश्वास ठेवत होतो। आणि त्याच्यात 2 व्यक्ती जे आहेत, जे आमचे आता हा विजय भावसार आणि अभय कुमार यादव, या 2 व्यक्तींनी आम्ही घेत संजय राजपुरोहितचा जो नंबर आहे तो तुम्ही ट्रॅक करावा। असं म्हणणं आहे की संबंधित जे आरोपी आहेत त्यांचा नंबर ट्रॅकवर टाकून लवकरात लवकर त्यांना शोधावं। अजून काही लोक आहेत की ज्यांची मोठी फसवणूक झाली आहे। नाव सांग तुझं। नईम शाह। आपके कितने पैसे? 150। आप क्या काम करते हैं? सैलून का काम। सैलून का काम करते। कब से पैसे दे रहे थे आप? हो गया होगा करीब 6 से 7 महीना हो गया। अभी क्या पुलिस से क्या आपकी अपेक्षा है? पुलिस से खाली यही है कि पैसा निकाल दे उधर से। तुझे किती पैसे आहेत? सर 2,90,000 मेरा अमाउंट है। आप क्या करते? मेरा कपड़े का शॉप है। कहाँ पे है? विरार ईस्ट में। जो मैंने उसको 8 महीने से पैसे जमा करता था और मेरी FD भी मैंने उसके पास 2 लाख रुपए की अलग से की थी। पिछले 2 महीने से आज देता हूँ कल देता हूँ करके उसने घर, आपका पूरा जो प्रॉफिट है आपने उसको दे? सारी चीज मेरी जितनी अमाउंट जमा हुई की थी पूरी अमाउंट लेके वो चला गया। आप फोन भी उठाते नहीं, रिप्लाई भी नहीं। पुलिस चौकी में हमने केस भी डाला है, FIR भी डाला है। बस अभी इस पे कार्रवाई जल्दी से जल्दी और वो पकड़े जाए।
अशा प्रकारे जर आपण आपले पैसे एखाद्या पतपेढीत टाकताय तर कृपया सावध व्हा, कारण असा काहीसा प्रकार तुमच्यावर देखील होऊ शकतो. वसई विरार शहरामध्ये ह्या काही गोष्टी नवीन नाहीत. आता हे प्रकरण काँग्रेस पक्षाचे रामदास वाघमारे हे हाताळतात. जाणून घ्या त्यांची भूमिका नेमकी काय आहे. रामदासजी, हे प्रकार वसई विरारमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे, काय आता तुमची भूमिका याच्यावर? सर्वसामान्य गोरगरीब जनता आपल्या कष्टाचे पैसे दैनंदिन बचत खात्यामध्ये जमा करतात. अशा पुष्कळच्या पतपेढ्या वसई विरारमध्ये आहेत. पण ही जी SS निधी जी पतपेढी आहे, ज्यांनी इथल्या कमीत कमी 100-150 लोकांचे, काहींचे 36,000, काहींचे 1 लाख, अशा प्रकारे छोटी छोटी अमाऊंट म्हणून जवळजवळ 80-90 लाखापर्यंत फसवणूक केल्याचं इथे निष्पन्न होतं. त्या प्रकरणाबाबतीमध्ये ह्या लोकांनी एकत्रित येऊन पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. आठवडा उलटून गेलेला आहे. आत्ताच नुकताच ज्यांच्याकडे तपास आहे सावंत साहेब यांच्याशी माझी बोलणी झाली. त्यांनी सांगितलं की आपण संबंधिताला गुरुवारी बोलवलेलं आहे. पण अपेक्षा ही आहे की हे जेवढे पण इन्व्हॉल्वमेंट आहे, ज्यांचे समावेश आहे या पतपेढीमध्ये, त्यांना सगळ्यांची तात्काळ अटक झाली पाहिजे आणि यांच्याकडून जी पैशाची भरपाई आहे ती पूर्णपणे भरपाई झाली पाहिजे. कुठलाही आरोपी पोलिसांनी जर आपल्या मनावर घेतलं तर कुठलाही आरोपी इथून बाहेर जाऊ शकत नाही. स्कॉटलंड यार्ड पोलिसांची आपल्या पोलिसांची तुलना होते, त्याप्रमाणे इथल्या पोलिसांचं काम करावं. पण ठीक आहे, आपण 2 दिवस वाट बघूया. 2 दिवसांनी जर ॲक्शन नाही झाली पोलिसांची तर ही जनता रस्त्यावर उतरेल आणि पोलीस चौकीला घेराव घालेल. 2 दिवसात जर काय संबंधित आरोपी पकडला गेला नाही तर कांग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जाईल असं म्हणणं रामदास वाघमारेंचं आहे. भैया, आपका नाम बताइए. मेरा नाम सुनील यादव. आपके कितने पैसे थे? मेरा 65,000. 65,000. आप क्या काम करते? मेरा वेजिटेबल और फ्रूट का धंधे है. कहाँ पे है? ग्लोबल सिटी. ग्लोबल सिटी. यस. तो अभी आपकी क्या मांग है? मेरा यही मांग है कि वो लोग को पकड़ा जाए, उनको सजा दिया जाए और जिसका जिसका पैसा है उनको वो पैसा मिले. और दूसरी चीज मैं ये बोलना चाहता हूँ कि किसी भी व्यक्ति को बोलना चाहता हूँ कि कोई भी भरने से पहले यदि कोई भी पतपीढ़ी आता है, कोई भी रहे, उसको अच्छे से जाने कि गवर्नमेंट से आपको उसको लाइसेंसी है या नहीं है. प्राइवेट कोई भी आता है तो उनके थ्रू आप ना भरे, क्योंकि जैसे आज हम लोग शिकार बने हैं, कल आप भी शिकार बनेंगे. इससे मैं आपको जागरूक करना चाहता हूँ कि आप लोग सोचे और समझे, जहाँ आपको लगे वहाँ पे भी भरे. खरं आहे, जर एखाद्या पतपेढीमध्ये तुम्ही पैसे भरत असाल तर कृपया करून सावधान व्हा. तुमच्या बरोबर देखील हा प्रकार घडू शकतो. आता याच्यामध्ये बोलिंच पोलीस ठाण्यातील पोलीस कशा प्रकारे तपास करतील हे पाहण्यासारखं ठरेल. परंतु अशा प्रकारचे जे काही फसवणूक होतात ते थांबण्यासाठी कुठेतरी नागरिकांनी देखील सतर्क होणं काळाची गरज. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.